जय शिवराय, जय श्रीराम. मित्रांनो, हे बघा मोजे चौकडे अंगात, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्षे झाली. एवढ्या 78 वर्षात आमच्या गावात एक गटर देखील झालेले नाही. बघा इथं महावीज वितरणाचा डीपी आहे. या डीपी पर्यंत पाणी जाते. इथं शॉक लागला. अपघात होण्याची ही जबाबदारी शासन घेईल का? भारताला 78 वर्ष स्वातंत्र्य झाले. भारत स्वातंत्र्य होऊन तरी देखील आमच्या गावामध्ये एक गटर देखील झालेलं नाही. कागदोपत्री अनेक वेळेस गटराचा निधी आलेला आहे, परंतु आमच्या गावात एकही गटर झालेलं नाही. गटर दाखवा, आमच्याकडून 1 लाख रुपये बक्षीस घेऊन जा. हे बघा काय परिस्थिती. तिथं ते एक आजी राहत्या, त्या एकट्याचे. आता अशा परिस्थितीत त्या आजीनं कसं राहायचं, त्यांचं आरोग्य किती धोक्यात आहे बघा. आमच्या गावात एकही गटर नाही. अनेक वेळेस गटराचा निधी आला असेल, तो निधी कुठं गेला त्याचाही थोडाफार चौकशी झाली पाहिजे. मित्रांनो, मतदान करताना कधी विचार करून मतदान करा. जर 500 रुपये विक्री होऊन जर मतदान केलं नसतं तर आज गावात अशी परिस्थिती नसती. हे बघा इकडं महावीज वितरणाचं या डीपी पाण्यात आहे. असं जर हा डीपीपर्यंत पाणी पोचलं, इथं पाण्यात जर करंट उतरला तर एखादा व्यक्ती दगावल्यास याची जबाबदारी कोण घेईल? या कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोरनारे सर यांच्या मतदारसंघातील माझी चौकडंगा हे गाव आहे आणि आमच्या गावात ही अशी परिस्थिती आहे. बघा सर्वसामान्यांनी कसं जगायचं. हे बघा सगळीकडे पाण्याची विल्हेवाट लावली गेलेली नाही. त्यामुळे मित्रांनो, हे बघा इतकं पाणी आहे. एवढ्या प्रमाणात पाणी इथं जाण्या येण्याचा रस्ता आहे. हे बघा काय इथं एवढं आता अशा परिस्थितीत हे कसं इथं आहे. नागरिकांनी जगायचं. आरोग्य किती धोक्यात आहे बघा. किती निष्काळजीपणा चाललाय हा शासनाचा, प्रशासनाचा.